पोलीस पाटील तुकाराम देली आज जिल्हा परिषद शाळेतर्फे शासनाच्या नियोजनाप्रमाणे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर, चौधरी सर आणि शाळा समिती यांनी जो नियोजन ठेवला कार्यक्रमाचा, याला बाल आनंद मेळावा असं नाव देण्यात आलेलं आहे आणि जिल्हा परिषदतर्फे घेण्यात आलेला हा बाल आनंद मेळावा इतका सुंदर आहे, इतका इथे बालकांना आनंद येत आहे। प्रत्येक बालकाने काही ना काही वस्तू विकण्यासाठी आणलेले आहे। त्या जिल्हा परिषद शाळेचे 1ली ते 4थी पर्यंतचे लहान लहान बालक आज विद्यार्थी म्हणून नाही तर व्यापारी म्हणून शाळेमध्ये बसलेले आहेत आणि त्यांच्याकडून आमच्या ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद मिळावा म्हणून गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व महिला मंडळ यांनी गर्दी केलेली आहे आणि या गर्दीमध्ये प्रत्येक बालकाकडून काहीतरी खरेदी करून आपल्याच शाळेतील आपल्या बालकांना आनंद द्यावा असा हा आनंद मेळा फार मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। मला सुद्धा या आनंद मेळ्यामध्ये येण्याचा मान मिळाला आणि आनंद प्राप्त झाला, त्यामुळे मी शाळा समिती व शाळेचे शिक्षक वृंद यांचे फार फार आभार। नमस्कार।
आज आमच्या खडकदेवळा खुर्द जिल्हा परिषद शाळेमध्ये आमच्या गावातील स्कूल कमिटी व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक या सर्वांनी मिळून बाल आनंद मेळा ठेवलेला आहे। तरी आमच्या शाळेचे अध्यक्ष हनीफ शेख, उपाध्यक्ष वाल्मिक भाऊ, युवा नेते बाप्पू पाटील आणि सर्व स्कूल कमिटी यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने तसेच गावातील सरपंच, पोलीस पाटील, चेअरमन या सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने आज हा बाल आनंद मेळावा संपन्न होत आहे। तरी या आनंद मेळाव्यासाठी पूर्ण गावातील सर्व नागरिक, महिला, लहान थोर सर्वांनी गर्दी केली आणि वेगवेगळ्या प्रकारचे खाऊ, वेगवेगळ्या प्रकारचे आस्वाद घेऊन आज आम्ही सर्व ग्रामस्थ समाधानी आहोत आणि मुलांनाही व्यवसायाची आवड लागावी म्हणून या आमच्या शाळेच्या शिक्षकांनी हा खूप मोठा, फार चांगला असा उपक्रम तयार केलेला आहे आणि या उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व शाळांकडे राबवला गेला पाहिजे, जेणेकरून एखादी मुलगा मोठा पुढे चालून त्याला व्यवसायाची आवड लागू शकते, पैशाचा हिशोब समजावा म्हणून आणि लोकांशी वागणूक कसं वागावं, धंद्यात कसं बोलावं लागतं याची शिकवण म्हणून सरांनी जो हा उपक्रम ठेवला त्याबद्दल मी आमच्या शाळेच्या सर्व शिक्षकांचे सुद्धा मनापासून अभिनंदन करतो आणि या बाल आनंद मेळाव्याचा सर्वांनी आनंद घेतला, आस्वाद घेतला म्हणून मी समाधानी आहे आणि एकदम छान उपक्रम सरांनी राबवला, त्याबद्दल सरांना सुद्धा धन्यवाद देतो। मी हनीफ शेख, शालेय समिती अध्यक्ष खडकदेवळा खुर्द। आज आमच्या शाळेत आनंद मेळावा घेण्यात आला। लहान लहान मुलांनी व्यापार कसा करता हे सरांनी त्यांना दिलेलं आहे शिक्षण। त्यांनी कोणी सोयाबीन, कोणी बिस्किट, कोणी राबडी, कोणी पावडे असे वगैरे वगैरे आयटम आणून हे त्यांनी सिद्ध केले का आम्ही पण व्यापार करू शकतो पुढे चालू। याकरता ज्या आमच्या शाळेचे सर आहे त्यांनी पूर्ण प्रयत्नाने या मुलांना हे सांगले। मी वाल्मिक भाऊ शालेय समिती उपाध्यक्ष। शाळेमध्ये आनंद मेळावा ठेवण्यात आला। आनंद मेळाव्यामध्ये कचोरी, समोसे, गोरा अनेक वस्तू आणल्या, तो मुलांनी विकल्या। वगैरे वगैरे आणून विकले। भगवान पाटील, खडकदेवळा खुर्द या गावाचा नागरिक आणि आज आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आनंद मेळावा ठेवण्यात आलेला आहे आणि मुलांना व्यवसायाचं ज्ञान याच्यातून प्राप्त होत आहे। तरी मी या शाळेचे मुख्याध्यापक, अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांचे मनापासून आभार मानतो की ज्यांनी हा कार्यक्रम घडून आणला। धन्यवाद। सर दीदी आज रोजी खडकदेवळा खुर्द येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्व शिक्षकांच्या माध्यमातून आणि स्कूल कमिटीच्या माध्यमातून आनंद मेळावा घेण्यात आला। त्या आनंद मेळाव्यात अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद असा सर्व गावकऱ्यांनी व सर्व मुलांनी दिला आणि सर्व प्रकारचे अन्न सगळं बनवून त्यांना एक व्यवसाय कसा करायचा या माध्यमातून त्यांनी चांगला एक आदर्श ठेवलेला आहे। तरी त्या त्या माध्यमातून मी सर्व शिक्षक वृंदांचे आणि स्कूल कमिटीचे आभार व्यक्त करतो। मी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, युवा नेते बाप्पू पाटील, खडकदेवळा। आज या खडकदेवळा जिल्हा परिषद शाळेमध्ये आज या ठिकाणी हा आनंद मेळावा हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला। या कार्यक्रमामध्ये इयत्ता पहिली ते चौथी या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। या कार्यक्रमामध्ये म्हटले की आज एक प्रकारे उद्योजक करण्याची या ठिकाणी या कार्यक्रमामधून या ठिकाणी विद्यार्थ्यांनाही चालना देण्यात आली।
विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी आपल्या परीने कोणी कचोरी आणले असेल, कोणी समोसे आणले असेल, कोणी पावळे आणले असतील, कोणी मिठाई, कोणी काही अगदी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ या ठिकाणी व्यापार करण्यासाठी मुलं व मुलींनी या ठिकाणी या शाळेमध्ये हे पदार्थ विक्रीस आणले, जेणेकरून या पदार्थ बनवण्यामध्ये आपण या ठिकाणी या पदार्थांना किती पैसा खर्च केला व यामध्ये किती नफा मिळवला हे देखील या मुलांना या ठिकाणी हा छोटासा व्यापार करून या व्यापारामधून त्यांना या ठिकाणी कळालं की आपल्याला या व्यापारामध्ये मोबदला किती मिळाला। या कार्यक्रमामध्ये आमच्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व मॅडम व स्कूल कमिटी यांच्या मेहनतीने व गावातील प्रमुख ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही संपन्न करण्यात आला।